मी मुळात माझं प्रोफेशन सोडून इकडे आलो. त्यामुळे इथे जर मला समाधान मिळालं नसतं तर मी पटकन माझं सर्टिफिकेट भिंतीवर टांगून प्रॅक्टिस सुरू केली असती. हे नाटक सुद्धा नाही आहे पूर्णपणे, ज्याच्यात संवाद असतात, पात्र ये जा, ठरलेले प्रवेश, अंधार, असं काही नाही आहे. मी जवळजवळ 50 वर्षात मी हा असा प्रकार केलेला नाही. लहानपणापासून आपल्याला भूताच्या गोष्टी भयंकर आवडतात. तुमच्या हातात सतत काही ना काही कॉन्टेंटचा तुमच्यावर भडीमार होतोय. आज आपण रस्त्याने जातो, तुम्हाला होर्डिंग्स इतके OTTवर सुरू असलेल्या नवीन वेबसिरीजचे होर्डिंग्स सतत दिसत आहेत, जे इलेक्ट्रॉनिक आहेत, ज्याच्यावर चित्र बदलत आहेत तुम्ही. सो यू आर बिंग बॉम्बार्डेड बाय दॅट कॉन्टेंट. मला जी तिन्ही माध्यमं माझ्याकडे आली ती मी नट म्हणून केली, त्याचा मला मोबदला मिळाला. विजय केंकरे काय क्रिकेटर आहे, त्याला लगेच टप्पा सापडतो, त्यामुळे तो फटका पण मारतो आणि तो बॉल पण व्यवस्थित टाकतो. मी काय क्रिकेटर नाही. तर ते नाटक बघून ते मला म्हणाले की गिरीश, तू इतकं चांगलं काम केलंस की तुझ्यासारखा माणूस आजूबाजूला सुद्धा नसावा असं वाटतं म्हणे. घाबरायचं नाही. हे नाटक आत्ता रंगभूमीवरती येते आहे आणि आत्ता माझ्यासोबत 2 चतुरस्त्र नट आहेत. अर्थातच डॉक्टर श्वेता पेंडसे आणि डॉक्टर गिरीश ओक. दोघांचंही एकतर मनापासून स्वागत आहे परत एकदा रंगभूमीवरती, एका नव्या रूपात, एका नव्या कलाकृतीत, आणि तेही वेगळं आशय असलेलं नाटक. काय सांगाल एकूणच ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल? आणि खरं तर पुष्कर श्रोत्री यामागचा खरा सूत्रधार होता. सगळी प्रक्रिया कशी जुळून आलेली होती? पुष्कर सरांनी जेव्हा म्हणजे या कार्यक्रमाची संकल्पना प्रथम मांडली ती लॉकडाऊनच्या दरम्यान, जेव्हा या 2 कथा सादर केल्या गेल्या ऑनलाईन पद्धतीने, तेव्हा नाटकं सादर केली जात होती. तर तेव्हा अभिवाचन स्वरूपात याचं वाचन केलं गेलं. अर्थात अभिवाचन ते सुद्धा वेगळ्या धाटणीचं अभिवाचन होतं. तर तो प्रयोग केला आणि त्यानंतर पुन्हा याला रंगभूमीवर नवीन स्वरूपात आणायचं असं ठरलं. पुष्कर सरांनी पुन्हा एकदा ते सुचवलं आणि आत्ता त्याला मुहूर्त लागला आणि आम्ही हे घेऊन समोर आलो आहे. एक कथांचं, रत्नाकर मतकरींच्या 2 कथा, पावसातला पाहुणा आणि जेवणावळ, या 2 कथांचं नाट्यमय सादरीकरण आहे. ते अभिवाचन नाही आहे आणि हे नाटकसुद्धा नाही आहे पूर्णपणे, ज्याच्यात संवाद असतात, पात्र ये जा, ठरलेले प्रवेश, अंधार, असं काही नाही आहे. त्यामुळे हा एक वेगळा नाट्यानुभव आहे आणि भयकथा आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला थरारक नाट्यानुभव असं म्हणतो आहे. कार्यक्रमाची संकल्पनाच वेगळी असल्यामुळे अर्थातच ती प्रक्रिया पण वेगळी होती. त्याच्या तालमी वेगळ्या पद्धतीच्या होत्या, त्याच्यावर केला जाणारा विचार वेगळा होता, अभिनयाची पद्धत वेगळी होती. एक नेहमी आपण जशी आपल्या पात्राची देहबोली वगैरे ठरवून घेतो, तो प्रकार इथे वेगळ्या स्वरूपात होता. कारण एकाच व्यक्तीला 3-4 पात्र एकाच वेळेला करायची, असे वेगवेगळे प्रकार त्याच्यात आहेत. तर प्रत्येक पात्राची देहबोली काय असेल, त्याचा वेगळा प्रवास, त्याच्या आवाजाची ढब काय असेल. तर मी म्हटलं त्याप्रमाणे ही एक नाटकाची प्रक्रिया, म्हणजे नेहमीच्या तालमी जशा असतात तशा फक्त तालमी नसून ही एक कार्यशाळा होती आम्हा तिघांसाठी. ती सुरू आहे अजूनही. आणि या कार्यक्रमाची धाटणीच अशी आहे की कितीही प्रयोग झाले तरी ती सुरू राहणार, काहीतरी सापडत राहणार. तर ते एक वर्कशॉपचं स्वरूपच आहे, याच्यात खूप प्रयोग करून बघतोय आपण. आणि नट म्हणून आपल्याला त्याचीच भूक असते, उत्सुकता असते की आणखीन काय नवीन करता येईल आपल्याला स्वतःला सुद्धा एक नट म्हणून, किंवा एकेका पात्रात काय शोधता येईल आणखीन नवीन. तर ते सगळं इथे करता येतं आहे, ते मिळतं आहे, मजा येते. काय माझ्यासाठी हा प्रकारच नवीन आहे सगळा. म्हणजे प्रत्येकच नट किंवा नटी ही एकांकिकेपासून सुरुवात करते किंवा काहीतरी उत्स्फूर्त काय एकट्याने सादर करायचं काहीतरी नाटुकली असते वगैरे, त्याच्यापासून सुरुवात त्याची होते. मग तो एकांकिका करतो, मग राज्यनाट्य स्पर्धा करतो, इतर काही स्पर्धा करतो, मग यथावकाश व्यावसायिक नाटकात येतो. पण हे सगळं करताना 40-41 वर्ष झाली, त्याआधीची 6-1 वर्ष झाली. मी जवळजवळ 50 वर्षात मी हा असा प्रकार केलेला नाही. त्यामुळे मी खरंच या प्रकारासाठी नवखा आहे. ही फक्त मी हा प्रकार जेव्हा मला इंट्रोड्यूस करण्यात आला तेव्हा या 2 कथा, त्याही मी आधी वाचलेल्या नव्हत्या, पहिल्यांदा वाचल्या. त्या मात्र फारच मला आवडल्या, ब्रिलियंट. म्हणजे मुख्य म्हणजे त्यातलं शेवटच्या क्षणापर्यंतचा जी उत्कंठा आहे ती कमालीची आहे. अशा इतर लेखकांच्या काही कथा आपण वाचतो, मी वाचलेल्या होत्या, पण ह्या नव्हत्या वाचलेल्या. आणि याच्यातली जी कॅरेक्टर्स आहेत ती फार पिक्युलियर आहेत, वेगळी आहेत. आपण आजूबाजूला पाहतो त्यापेक्षा फार वेगळी दिसतात. दुसरं असं की ही कथा वाचताना, कुठलीही कथा वाचताना, प्रत्येकाच्या इमॅजिनेशनमध्ये किंवा त्याच्या मनपटलावर म्हणूया आपण, ती दिसायला लागते त्याला.
त्याला आम्ही जनरलाइज करतो आहे. आता ते दोन्ही दृष्टीने हे आहे की एक ज्यांनी ही कथा वाचलेली आहे त्यांच्या दृष्टीने कुठेतरी पूर्णविराम मिळणार आहे, त्यांच्या मनाजोगं त्यांना दिसायला लागणार आहे, किंवा ज्यांनी वाचलेलं नाही आहे त्यांना आयतं या कथेला एक दृश्य स्वरूप मिळणार आहे. आणि ती कथा वाचताना त्याचं तुमच्या पुढे सगळं उभं राहतं. त्यातला सेट, त्यातले पोशाख, त्यातलं प्रकाश आणि त्यातलं म्युझिक हे तुमच्या कानात तेव्हा वाजायला लागतं. आणि हे तितकंच परिणामकारक ह्या प्रकारात आम्ही त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडनं केलं आहे. आणि ती जी साथ आम्हाला मिळाली आहे ती कमालीची, विलक्षण आहे. त्यात आमचा कंट्रीब्युशन कितपत आहे मला अजून कळत नाही आहे, पण ते निश्चित काहीतरी वेगळं रसायन तयार होणार आणि ते लोकांना आवडणार. पुनःप्रत्ययाचा आनंद पण लोक घेणार, असं माझं एक हे आहे की अशा गोष्टी माणूस पुन्हा पुन्हा पाहतो. दुसरी एक गोष्ट मला अशी वाटते, सायकोलॉजिकली म्हणूया किंवा एक म्हणूया, लहानपणापासून आपल्याला भूताच्या गोष्टी भयंकर आवडतात. म्हणजे भीती वाटणार असते तरी आपण कोणाला तरी हात धरून ऐकायला बसतो ती गोष्ट, अगदी लहान असताना सुद्धा. मोठेपणात सुद्धा हा इन्स्टिंक्ट जात नाही. तुम्ही म्हणजे भीतीदायक चित्रपट जे असतात त्याला आपण हॉरर म्हणूया, तसे चित्रपटसुद्धा तुम्ही कोणाला तरी बरोबर घेऊन बघता आणि ते घाबरता आणि नंतर सांगता की अरे त्या शॉटला ना मी डोळे गच्च मिटून घेतले होते, किंवा त्याला ना मी हात धरला होता, किंवा ते घाबरणं आवडतं मुळात आपल्याला. ते खोटं असतं माहीत असल्यामुळे असेल म्हणा, किंवा त्या घाबरल्यामुळे स्वतःची जी फजिती होते ती नंतर स्वतःला बघण्यात असेल म्हणा, पण घाबरणं आवडतं. आणि आमचं शीर्षक तेच आहे की घाबरायचं नाही. तर घाबरणार नाही आहात तुम्ही, त्यातून तुम्हाला आनंद मिळणार आहे अशी आमची खात्री आहे. पण खरंच सांगतो, अगदी नम्रपणे सांगतो आणि विनयाने सांगतो, हा खोटेपणा नाही. हा माझ्यासाठी सुद्धा एक वेगळा प्रयोग आहे. अजूनही तो मी प्रयोग म्हणूनच घेतो आहे. माझी पूर्ण भिस्त, पूर्ण जबाबदारी मी पूर्णपणे माझ्या दिग्दर्शकावर टाकून दिलेली आहे. तो म्हणतोय तसं मी करतोय आणि ते त्याला आवडतंय तर लोकांनाही आवडेल हीच माझी भावना आहे. सगळं वातावरण एकाच भावनेने भरलं होतं, भुकेच्या. कधी एकदा अन्न समोर येतं आणि आपण ते पोटात रिचवतो, असं प्रत्येकाला झालं होतं. लाल पिवळ्या जिभात साठत पडेल त्या भक्ष्याचा घास घ्यायला तो जणू थयथयत होता. जमिनीने आ पसरावा तसं होमकुंडाचं विवर भासत होतं. तिची वखवख ओठांवाटे बाहेर पडावी तसा तो अग्निकुंडातून बाहेर झेपावत होता. त्याच्या 1000 जिभा लसलसत होत्या. 38 कृष्णविला हे नाटक एकीकडे चालू आहे, त्याचे प्रयोग चांगल्यापैकी हाऊसफुल होत आहेत. ह्या नाटकाच्या निमित्ताने तुमची म्हणजे ऑन स्क्रीन ऑन स्टेज झालेली केमिस्ट्री ती खूप घट्ट झालेली आहे. आता दोघांना एकमेकांचे काय काय आता 25 असणार आहेत हे आता कळलेलं आहे. ह्या नाटकामुळे ते अधिक सोपं जाईल असं तुम्हाला आता वाटतंय का? कारण का बऱ्यापैकीच तुम्ही ह्या रंगभूमीवरचे तर तुम्ही म्हणजे इकडे मुरलेले आहातच, पण आता ते सोपंही वाटते एका पॉइंटला, असंही झालंय का? तुला आहे प्रश्न? आधी काम केलेलं असलं की त्याचा उपयोग होतच असतो पुढच्या प्रोजेक्ट्सना. सरांच्या बाबतीत तो प्रश्न मला आम्ही सुरू केलं तेव्हा हेच वाटलं होतं की हां, अरे गिरीश सर आहेत का, हां म्हणजे छानच आहे. पुष्कर सर आहेत का, हां, कारण दोघांबरोबरही नाटकं सुरू आहेत. त्यांच्याबरोबर परफेक्ट मर्डर सुरू आहे, गिरीश सरांबरोबर 38 कृष्णविला. पण अगदी खरं सांगू, हे नाटक सुरू झालं आणि पूर्णपणे नव्याने आम्ही एकमेकांना कळतोय असं मला वाटतं. कारण या नाटकातली पात्रयोजना किंवा नाटक म्हणण्यापेक्षा या कथांमध्ये जी पात्रं आहेत ती करताना मला गिरीश सर खूप वेगळेच दिसत आहेत. म्हणजे मी जे त्यांना 38मध्ये बघत आले, फॉर दॅट मॅटर 38 कृष्णविलाची जी प्रक्रिया होती त्यात मला दिसलेले गिरीश सर आणि इथल्या भूमिकांचा अभ्यास करतानाचे ते वेगळे आहेत. पुष्कर सरांचं पण परफेक्ट मर्डरमध्ये मी दोन्ही कामं बघितली, निरंजन म्हणूनही बघितले आणि इन्स्पेक्टर म्हणूनही.
पण तेव्हाचे पुष्कर सर आणि या नाटकातले ती पात्रच वेगळी आहे ना. तर म्हणून आणखीन एक गोष्ट लक्षात येते की ऑन स्टेज केमिस्ट्री आणि त्याचा उपयोग तर होतच असतो, म्हणजे दॅट्स अन ॲड ऑन. पण हे जे तुम्ही प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कॅरेक्टर्सचा अभ्यास करताना जे बघताना ते पण खूप इंटरेस्टिंग असतं. आणि इतक्या चॅलेंजिंग भूमिका आहे त्याच्यातल्या, वेगळ्याच आहेत ना, कारण आउट ऑफ द बॉक्स आहे. एक असं कुठलं तरी जग आहे जे खरोखर अस्तित्वातच नाही आहे, पण तरी ते आहे हे पटवून देण्याचा त्याच्यात प्रयत्न आहे. आणि ते किती कन्व्हिक्शनने आम्ही करतो त्याच्यावर सगळं आहे की प्रेक्षकांना ते किती खरं वाटणार. तर त्यामुळे ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियांमध्ये मला दिसणारे हे दोघं जे आहेत ते मला फार वेगळे भासत आहेत. त्यामुळे तीच माणसं असूनही नव्याने काम करण्याची एक अनुभूती येते, ती छान आहे. इतक्या दीर्घ प्रवासामध्ये अनेक साहित्यिकांच्या नाटकांवरती तुम्ही सगळ्या कृती सगळ्या सादर केलेल्या आहेत रंगमंचावरती. रत्नाकर मतकरींची अशी कोणती कलाकृती आहे साहित्यातली की जी तुम्हाला वाटायचं की मी ह्याच्यात काम करावं आणि ती योगायोगाने तुमच्याकडे आली? आणखीन कुठले असे त्यांचे साहित्यातले प्रकार आहेत जे तुमच्या वाचनात आले आणि तुम्हाला असं वाटते की त्याच्यावरती नाटक होऊ शकतं आणि मला ते करायचं आहे? नाही, माझ्याकडे अजून मी मतकरींचं कुठलंही नाटक केलं नाही. घर तिघांचं हवं आहे नाटक मी बघितलं होतं, मला खूप आवडलं होतं. ते नाटक मला विचारलंही होतं आत्ता नंतर सुद्धा, पण अजून ते काय करण्याची वेळ माझ्यावर आली नाही किंवा तसे संधी पण मिळाली नाही. इतर त्यांचं वाचन माझं त्यांनी लिहिलेलं फारसं वाचलेलं नाही. मी नाटकं त्यांची सगळी आली ती बघितली. बघूया पुढे जर त्यांचं नाटक माझ्याकडे आलं तर डेफिनेटली मला करायला आवडेल. विजयनी त्यांची खूप नाटकं केली आहेत, पण मला आठवते ती एक प्रतिक्रिया त्यांची. ते आणि प्रतिभाताई माझ्या नाटकाला आल्या होत्या. ते नाटक होतं ज्याचा त्याचा प्रश्न. त्या नाटकाला त्या वर्षीची सगळी बक्षिसं मिळाली होती आणि मलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस मिळालं होतं. शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला ते आले होते आणि त्या नाटकातला माझा जो कॅरेक्टर होता, रोल होता, तो सुरुवातीला खूप पापभिरू आणि खूप सज्जन साधा असतो आणि तो शेवटाला इतका वाईट होत जातो की अंगावर शहार येतात इतका. तर ते नाटक बघून ते मला म्हणाले की गिरीश, तू इतकं चांगलं काम केलंस की तुझ्यासारखा माणूस आजूबाजूला सुद्धा नसावा असं वाटतं म्हणे. तर ही त्यांची प्रतिक्रिया मी विसरू शकत नाही की एक नाटककाराची नटाला दिलेली जी प्रतिक्रिया असते. सो ते मोठे नाटककार होतेच, प्रश्नच नाही. आता ह्या वेगळ्या फॉर्ममध्ये मला डायरेक्ट त्यांच्या उतरावं लागतं आहे किंवा लागतं आहे असंच म्हणेन मी. अजून तरी उतरायला मिळालं आहे असं मी जेव्हा 25 प्रयोग होतील तेव्हा म्हणेन कदाचित. अजून तरी मी चाचपडतो आहे, मला अजूनही सापडत नाही आहे. काय आहे ते विजय केंकरे काय क्रिकेटर आहे, त्याला लगेच टप्पा सापडतो. त्यामुळे तो फटका पण मारतो आणि तो बॉल पण व्यवस्थित टाकतो. तेव्हा मी काय क्रिकेटर नाही, त्यामुळे मला अजून तो टप्पा काही दिसत नाही आहे. मला अजून मी चाचपडतो आहे. पण डेफिनेटली मी या दोघांना निदान त्यांच्या बरोबरीने तरी येण्याचा प्रयत्न करीन असं मला वाटतं. सो बघूया. पण आय एम हॅपी की त्यांच्या कथेमध्ये मला काम करायला मिळतं आहे. समोर पेटलेल्या धडाडलेल्या अग्नीचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता, शरीरांवर पडत होता, हाडाच्या सापळ्यांवर परत होता, चेंडू सारख्या गोल गरगरीत देहांवरून नाचत होता. त्यांच्या डोळ्यात एक निखाऱ्यासारखी चमक मारत होती. त्यांच्या शरीराच्या खिडकीतून पोटात पडलेल्या अग्नीचा उजेड बाहेर पडतोय असं वाटत होतं. ते डोळे वाट पाहत होते अन्नाची. त्या नजरांचं एकच गाऱ्हाणं होतं, एक नजर सोडली तर त्या चेहऱ्यांना जणू अस्तित्वच नव्हतं. ती जणू नुसतीच पोटं बसलेली होती, भरून घेण्यासाठी रिकामी पोटं, सुटलेली, सुरकुतलेली, पाखललेली, अनेक प्रकारची, पण सगळी रिकामी. बरं, मला म्हणजे आता नाटकाबद्दल तर आपण बोलतच आहोत, बट तुम्ही म्हणजे खूप काळ तुम्ही एक स्मॉल स्क्रीनवरती पण तुम्ही वावरलेला आहात दोघे. आत्ताच्या घडीला आपण असं चित्र बघतोय की स्मॉल स्क्रीनला प्रतिसाद आहे, TRP आहे ठराविक मालिकांपुरता, पण मग नंतर त्याचा काय परिणाम होत जातात ते पण आपण बघतो. दुसरीकडे चित्रपट येत आहेत, चित्रपट म्हणावे तसे चालत नाहीत, हे आजचं खरं वास्तव आहे. पण तिसरी बाजू जर का आपण याची बघितली नाटकांची, प्रेक्षक येत आहेत, गर्दी करत आहेत, थेट प्रतिक्रिया येऊन देत आहेत.
हे सगळं गणित कुठेतरी अनाकलनीय आहे असं वाटतं का? आणि तेही अशा काळामध्ये की जिकडे आता स्क्रीन टाईमसुद्धा कमी झालेला आहे. नाही, मला वाटतं याबद्दल श्वेता जास्त चांगलं बोलतो. तुमची पण प्रतिक्रिया स्मॉल स्क्रीन ती लिहिते सुद्धा. त्यांना जसं तुम्ही म्हणालात, मला असं वाटतं हा जर का आपण नीट लक्ष देऊन हा प्रवास बघितला तर आधी नाटकं म्हणजे दररोज नाटकं व्हायची, मोठमोठे दौरे व्हायचे. सरांनी तो सुवर्णकाळ रंगभूमीचा बघितला आहे जेव्हा रोज नाटकांचे प्रयोग असायचे. आत्ता जसं फक्त आठवड्याच्या शेवटी शुक्रवार शनिवार रविवार प्रयोग होतात तसं चित्र तेव्हा नव्हतं. 1.5 महिन्यांचे दौरे असायचे आणि गावोगाव नाटकं व्हायची. लोक नाटकांना गर्दी करायचे. त्यानंतर टेलिव्हिजन नावाचं एक यंत्र घराघरात आलं आणि लोक त्याच्याकडे वळले कारण त्याच्यात नाविन्य होतं. आता हाच प्रवास मला असं वाटतं उलट सुरू झाला आहे. टेलिव्हिजन मोठा स्क्रीन होता, त्यानंतर टेलिव्हिजन घरात आलं, मग आता लोकांच्या हातात आलेलं आहे OTT. लोकांच्या मोबाईलमध्ये कधीही अवेलेबल झालं ना. तर जी गोष्ट मला असं वाटतं खूप मुबलक प्रमाणात अवेलेबल असते त्याची नंतर हळूहळू किंमत कमी होत जाते. तसं काहीसं होत असावं आणि लोकांना पुन्हा पुन्हा त्या प्रत्यक्ष अनुभव ज्याला आपण म्हणतो तिथे डायरेक्ट त्या क्षणी मिळणारा अनुभव त्याची ओढ लागते आणि ते हवंसं वाटतं. म्हणून लोक नाट्यगृहाकडे पुन्हा वळू लागलेत. कारण ते इतकं अतिरेक, तो भडीमार झाला आहे आता. त्याला भडीमार हा शब्द आहे. तुम्ही टी व्ही लावला, टी व्हीवर सतत कॉन्टेंट सुरू आहे. तुमच्या हातात सतत काही ना काही कॉन्टेंटचा तुमच्यावर भडीमार होतो आहे. आज आपण रस्त्याने जातो, तुम्हाला होर्डिंग्स इतके OTTवर सुरू असलेल्या नवीन वेबसिरीजचे होर्डिंग्स सतत दिसत आहेत, जे इलेक्ट्रॉनिक आहेत, ज्याच्यावर चित्र बदलत आहेत तुम्ही. सो यू आर बिंग बॉम्बार्डेड बाय दॅट कॉन्टेंट. म्हणून तो चॉईस कुठेतरी प्रेक्षकांना स्वतःसाठी हवा आहे की नाही, आत्ता या क्षणी मला हे बघायचं आहे जे मला अमुक एका ठिकाणी जाऊन तिथे बसून तसंच ते दाखवतील तेव्हा बघता यायला हवं आहे. कुठेतरी ही उलटी इच्छा पण असते लोकांना की हां, सगळीच सोय नको आहे, मला नाट्यानुभव बघायचा आहे. आणि नाटकात तीच ताकद आहे कारण ती प्रत्यक्ष सादर होणारी कला आहे तिथे त्या क्षणी. सो तेव्हा तिथे या 500 लोकांच्या 1000 डोळ्यांना एकाच वेळेला एकच गोष्ट दिसते आहे आणि ती तेव्हा त्या क्षणी तिथे सादर होते. म्हणून मला असं वाटतं लोकांचा नाटकाकडे ओढा आहे. राहायला प्रश्न तुम्ही स्मरणशक्तीचा म्हणाल, लोकांची ज्याला आपण शॉर्ट मेमरी म्हणतो, ट्रान्झिएंट लाईफ असतं स्क्रीनवरच्या. पण तरी स्मॉल स्क्रीनवरची पण खूप पात्र अजूनही 38 कृष्णविलाच्या प्रयोगाला आलेले लोकही यांना अभिजित राजे असं म्हणून त्यांना आवर्जून भेटतात. असं सासरबाई सुरेखबाईमधली विभा अजूनही लोकांना आवडते. अजरामर पात्र काही काही असतात जी लोकांच्या मनात ज्यांनी घर केलेली आहे. एकच होतं की ते अभिजित राजे असतात किंवा ती विभावरी इनामदार असते, पण इथे डॉक्टर गिरीश ओक आणि डॉक्टर श्वेता पेंडसे असतात. हे तुम्हाला नाटक देतं, तुमची ओळख तुम्हाला म्हणून लोक ओळखतात. हा एक फरक आहे त्याच्यातला. त्याच्यामुळे कलावंत म्हणून म्हणाल तर कधी नुसता ओळखीचाच भाग नसतो, समाधानाचा पण एक खूप मोठा भाग नाटकातच मिळतो. तर प्रेक्षक आणि कलावंत दोन्हीच्या दृष्टीने मला असं वाटतं नाटकाला मरण नाही आहे. थिएटर इज फॉर एव्हर. तर तुमचा काही टेक याबद्दलचं? मानसिक विश्लेषण किंवा त्याचं इकॉनॉमिक्स याबद्दल मी बोलू शकणार नाही कारण मी त्यातला तज्ज्ञ नाही. मला जी तिन्ही माध्यमं माझ्याकडे आली ती मी नट म्हणून केली. त्याचा मला मोबदला मिळाला, आर्थिक आणि मानसिकसुद्धा समाधान मिळालं. मी मुळात माझं प्रोफेशन सोडून इकडे आलो, त्यामुळे इथे जर मला समाधान मिळालं नसतं तर मी पटकन माझं सर्टिफिकेट भिंतीवर टाकून प्रॅक्टिस सुरू केली असती. तसं आजपर्यंत केलं नाही, याचा अर्थ मी समाधानी आहे. नाटकं कम्पॅरेटिव्हली मी जास्त केली कारण माझ्याकडे आली, मला वैविध्यपूर्ण भूमिका मिळाल्या. ती नाटकं सक्सेसफुल झाली, काही नाही झाली, पण त्याचं दुःख आहेच. पण त्यापेक्षा प्रमाण जास्त होतं सक्सेसफुल झालेल्यांचं. मालिका मी खूप केल्या, त्यातली कॅरेक्टर्स खूप आवडली लोकांना. मला ढोबळ मानाने असं वाटतं माझ्या दृष्टीने, मी काही सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट किंवा इकॉनॉमिस्ट किंवा असं नाही. पैसा नाटकातून आणि मालिकेमधून सध्या मिळतो आहे, ही फॅक्ट आहे. चित्रपटांमुळे मिळत नाही आहे हे मी ऐकतो आहे, मला माहीत नाही. मी त्याबद्दल बोलू इच्छित नाही कारण मला माहितीच नाही. चित्रपटातून समाधान मात्र मिळतं जास्त. मी ढोबळ 3 फरक असे करतो. वन इज लार्जर दॅन लाईफ, वन इज स्मॉलर दॅन लाईफ अँड वन इज लाईफ. नाटक हे लाईफ आहे, त्याच्यात प्रयोगशीलता आहे मुख्य, ती त्या दोन्ही माध्यमांमध्ये नाही. ती दोन्ही माध्यम तंत्राची माध्यम आहेत, डिरेक्टर्स मीडिया आहेत किंवा रायटर्स मीडिया आहे म्हणूया आपण, काय जे असेल ते. नाटक हे नटाचं माध्यम आहे.
मी लमाण आहे, मी कन्वे करणार आहे. माझ्या लेखकांनी लिहिलेले विचार दिग्दर्शकांनी ज्या पद्धतीने बसवले त्या पद्धतीने ते मी लोकांसमोर मांडणार आहे. त्यात रोज वेगवेगळे प्रयोग करणार आहे आणि हजारोच्या वरतीसुद्धा तेच नाटक मी वेगवेगळ्या पद्धतीने सादर करणार आहे. म्हणजे एखाद्या गायकाच्या करिअरमध्ये सुरुवातीला तो राग आळवतो, तोच त्याच्या एंडला जरी आळवत असला तरी त्यात वैविध्य येतं आणि ती प्रयोगशीलता आहे. ती प्रयोगशीलताच एका नटाला त्या नाटकाशी जोडते जास्त जिव्हाळ्याने. दुसरं असं की आत्ता मी जे सादर करतो आहे ते प्रेक्षकांसमोर आत्ताच सादर होतं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पडदा उघडेपर्यंत थांबायला लागणार आहे. तो पडदा तुम्ही बंद करू शकणार नाही आहात. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इच्छेवर नाहीत, त्या माझ्या ह्याच्याकडे आहेत. मी नाटक दाखवणार आहे. अजूनही त्यातले आहेत, मग प्लस पॉईंट्स मायनस पॉईंट्स पण आहेत. पण सगळ्यात मोठा प्लस पॉईंट जो स्मॉल स्क्रीनचा आहे, आणि तुम्ही छोटे बनता, एखाद्या वायरमधून वाहता, हवेतून वाहता, एखाद्याच्या घरात एखाद्या कीड किंवा पेस्ट जसं असतं तसे घुसता आणि एखाद्या स्क्रीनवर दिसता. त्याचं कंट्रोल्स त्या प्रेक्षकाच्या हातात आहेत. तो तुम्हाला बदलू शकतो, फेकू शकतो, साऊंड ऑफ करू शकतो, मध्ये जाऊन कुकर लावू शकतो वगैरे वगैरे. पण त्यातला महत्त्वाचा अतिशय मुद्दा असा आहे की त्याचा रीच एका क्षणी तुम्ही जगात दिसू शकता, जे दुसऱ्या कुठल्याच माध्यमाला शक्य नाही. हां, ती शॉर्ट मेमरी असेल. माझा अभिजित राजे अजून किती दिवस माहीत नाही. मग नाना विसरला गेला, अभिजित पण विसरला जाईल, डॅडी किती दिवस राहतोय मला माहीत नाही. पण तो पोचतो त्या क्षणी जगात, जे चित्रपटात पण शक्य नाही, जे नाटकात पण शक्य नाही. चित्रपटात तुम्ही एवढे मोठे होता की इमॅजिन करा, वडाळ्याचा स्क्रीन जगातला सगळ्यात मोठा आयमॅक्स आहे असं म्हणतात. त्याच्यावर जर तुमचा टाईट क्लोज लागला तर काय दिसेल होते आणि तो बघायला काय वाटेल, नुसतं डोळ्याची एवढी हालचाल किंवा काय होईल. सो हे सगळे टेक्निकल फरक मला कळतात. त्यात मी नट म्हणून काम करतो, त्या माध्यमाच्या लिमिटेशन्सनुसार मला मोल्ड करण्याचा प्रयत्न करतो. त्यात मला आनंद मिळतो. लोक येतात, नाही येतात. मागे एक माझ्या पुस्तकात मी वाक्य लिहिलं होतं चिवित्रामध्ये, जे चांगलं ते चालतं का चालतं ते चांगलं तुम्ही ठरवा. जे चांगलं ते चालतं, ठीक आहे. म्हणून तसं परत चांगलं तयार केलं तर ते चालतं का, तर नाही चालत. सो चालतं काय ह्याला काहीही क्रायटेरिया नाही, त्याला काहीही गणित नाही. चालतं, एखादं चालतं. सो याचा विचार मी केला नाही नट म्हणून. मी मनापासून माझ्या दिग्दर्शकाच्या इच्छेनुसार त्याच्या सांगितल्यानुसार काम केलं, ते मी एन्जॉय केलं. आणि बेसिक मुद्दा असा आहे कुठल्याही याच्यातला की जोपर्यंत तुम्ही एन्जॉय करत नाही तोपर्यंत लोक एन्जॉय करत नाहीत. सो मी एन्जॉय केलं, लोकांनी एन्जॉय केलं. लोक अजूनही म्हणतात, अजूनही प्रमुख पाहुणा म्हणून बोलवतात, बस अजून काय पाहिजे. पण येस, खूप छान वाटलं तुम्हा दोघांशीही संवाद साधून खरं तर. आणि नव्या कलाकृतीमध्ये पाहण्यासाठी आम्ही सगळेच जण खूप उत्सुक आहोत आणि दोघांनाही सदिच्छा व्यक्त करतो. जशा या पूर्वीच्या नाटकांना तुमच्या प्रतिसाद जो मिळाला होता तसंच हाऊसफुल प्रतिसादसुद्धा या नाटकाला सुद्धा मिळू दे. आणि प्रेक्षकांना सुद्धा हीच विनंती आहे की तुम्ही सुद्धा हे नाटक म्हणजेच घाबरायचं नाही हे नक्की पहा आणि येस, न घाबरता पहा. आणि मुळात ओपेरा हाऊसमध्ये होणारे प्रयोगसुद्धा हाऊसफुल आहेत, हे आणखी कौतुकाची गोष्ट आहे. येस, आणि थँक्यू सो मच तुम्ही संवाद साधलात यासाठी. थँक्यू.